रात्री गंजीमाळ येथे एक दुर्घटना घडलेली आहे आणि त्याचे जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतो की काल रात्री काय घडलं. तर ताई, रात्री काय घडलं इथं? रात्री अचानक एकदम 30 पोरं आलती गाड्यावरनी आणि सगळ्यांच्या गाड्या इथं फोडून गेलेल्या आहेत. अक्षरशः लुसकानी झाली आहे. त्या लुसकानी कोण भरपाई आम्हाला देणार आहे? इथं गांजा मेंबर, त्यानंतर दारुडे वगैरे असे हे आहेत, गँगवॉर आहेत. गँगवॉर असल्यामुळं कसं होते, इथल्या पब्लिकांना पण सिक्युरिटी मिळत नाही. प्रशासन सिक्युरिटी देत नाही. पोलीस येऊन जातात, बघून जातात, तरी पण इथं काय कुठं लक्ष दिलं जात नाही. आता आमची घरं आतमध्ये आहेत, त्यानंतर गाड्या आमच्या पार्किंग सगळं बाहेर आहेत आणि पार्किंग बाहेर असल्यामुळे पण काय होते की आता रात्रीच्या 1:30च्या दरम्यान हे सगळी घटना घडली. सगळे आज झोपेत होते. इकडे आमच्या गाड्या पार्किंग होत्या. सगळ्यांनी 30-40 लोक गाड्यावरून आलीत, गाड्या फोडल्या, दहशत केलीत आणि पसार झालीत. आता याला पोलीस प्रशासन काय असेल ते हे करून द्या आणि आमच्या गाड्यांच्या नुकसानी आम्हाला सिक्युरिटी जे काय आहे ते पोलिसांतर्फे आम्हाला मिळावी. म्हणजे प्रथमदर्शनी गँगवॉर मधून घडले असं म्हणायचं आहे तुम्हाला? हा, गँगवॉर मधूनच घडले असणार ना. आणि एवढ्या जी पोरं फोडायला आलेली ते सगळे अशी यंग पोरं होती आणि ते 2 व्हीलर वरून आलेली. त्यांच्याकडे तलवारी, हातारे वगैरे सगळे भरपूर होते. म्हणजे हे सगळं तुम्ही प्रत्यक्षदर्शी पाहिले ते जेव्हा घेऊन आले ते वगैरे असं काय आहेत? असं प्रत्यक्ष पाहणारे 1-2 लोक आमच्या इथले आहेत, त्यांनी पाहिले. हे आहेत सुभाष कोळी. मी ज्या टायमाला रात्री फिल्म बघून आल्यानंतर 1:30च्या दरम्यान तिथं 15 जण लोक माझ्या सांगवर आलेली. तर माझी गाडी, त्यामुळे माझी गाडी वाचली गेली. दुसऱ्या गाडी फोडताना मी म्हणलो आम्ही गाड्या फोडू नका. तर ते माणसांनी काय ऐकलं नाही, फोडली तर पसार झाली. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना बी याच्यात बळी गेलाय त्यांचा. हो, खरोखर बळी गेला. याला काय तर शासनाने काय तर ठोक निर्णय घ्या पाहिजे. म्हणजे इथं सगळे मोलमजुरी करून जे प्रामाणिकपणे जगतात त्यांच्यावर सुद्धा हे अन्याय, भरपूर अन्याय झालेला आहे. सर्वसामान्य सगळ्यांनी आपल्या यात सगळ्यांनी शासनाने सगळ्यात काय तर भाग घेऊन नगरसेवकांनी सगळ्यांनी यात काय तर पाय उचलून काय तर यात निर्णय घेतला पाहिजे. ते कुठे थांबायला पाहिजे आणि पोलिसांनी पण ह्याच्यावर कोणते निर्णय द्यायला पाहिजे. म्हणजे आता ज्यांच्या गाड्या फुटलेल्या आहेत त्यांचा एकमेकाशी काही देणे घेणं नसताना हे नुकसान केलेलं आहे असं म्हणणं आहे तुमचं? मग काय यांचे काय संबंध आहे यांचा? हेच काय नाही, 30-35 गाड्या पडल्या, 2 व्हीलर 4 व्हीलर काही त्यांनी बघायला नाही.